मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 26 वचन 10 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. येशूने हे जाणून त्यांस म्हटले, या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू या घटनेमध्ये, या वचनामध्ये आपण वाचलं की प्रभू येशू ख्रिस्त या घटनेमध्ये एका कार्याची प्रशंसा करत आहे, एका कामाची तो प्रशंसा करत आहे. तो म्हणत आहे की तुम्ही या स्त्रीला का त्रास देता? हिने माझ्यासाठी चांगले कृत्य म्हणजे काम केलं आहे. हे जे कार्य ज्यांनी केलं आहे ती एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीच्या कार्यासंबंधी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त प्रशंसा करत आहे. आणि या स्त्रीने जे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त संबंधी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यासंबंधी लोक तिच्याविषयी कुरकुर करत आहे, असं या घटनेमध्ये, या वचनामध्ये वाचताना समजतं. ही घटना आपण सविस्तर जाणणार आहोत. घटना अशी आहे की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती समस्त मनुष्य जातीच्या पापांच्या क्षमेची योजना पूर्ण करण्यासाठी अगदी अधिकृतरित्या या पृथ्वीवरती आला. होय, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असताही त्याने तुमच्या आणि माझ्याकरिता एक सर्वसाधारण मनुष्याचं रूप धारण केलं. तो मानव रूपामध्ये या भूमीवरती आला. तो स्वर्गातलं सर्व वैभव सोडून या पृथ्वीवरती अगदी लीन आणि नम्रतेने या पृथ्वीवरती तो उतरला आणि त्याने या जगामध्ये परमेश्वराचं मन, परमेश्वराची रहस्य आणि परमेश्वराची महत्कृत्ये जगाला दाखवली. जगाने जिवंत परमेश्वराला ख्रिस्त येशूच्या ठाई, ख्रिस्त येशूच्या द्वारे आणि ख्रिस्त येशू मधून पाहिलं. जगाने पहिल्यांदाच परमेश्वराच्या राज्याची रहस्य अगदी सहज समजेल, उमजेल आणि पटेल अशा शब्दामध्ये ख्रिस्त येशूच्या द्वारे ऐकली. येशूच्या अगोदर काही भविष्यवक्ता होऊन गेले, त्यांनी सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणात अंशांमध्ये परमेश्वराची रहस्य समजावली, अंशांमध्ये परमेश्वराची समीकरणं समजावली. परंतु येशू ख्रिस्त हा तर देवाचा पुत्र होता, हा देवाच्या मनातलं जाणत होता, हा देवाच्या योजनेमधलं जाणत होता आणि म्हणून तो परमेश्वराचा पुत्र असल्यामुळे, तो परमेश्वरापासून अधिकृतरित्या या भूमीवरती आल्यामुळे, तो परमेश्वराच्या प्रकाशापासून प्रकाश असा आपल्याला लाभल्यामुळे त्याच्याकडून कळत असलेली वचनं, त्याच्याकडून कळत असलेलं देवाचं मन मनुष्याला अगदी सहजरित्या समजायचं. आणि म्हणूनच बायबलमध्ये अशा काही घटना आपल्याला वाचायला मिळतात की येशूचं ऐकण्यासाठी लोक तहान भूक सुद्धा विसरायचे. येशूचं ऐकण्यासाठी येशू ख्रिस्ताचा मागोवा येशूचा लोक पाठलाग करायचे. मग तो कुठेही असोत, तो कुठे कोणाच्या घरात असोत, कोणाच्या शेतात असोत, कुठल्या डोंगरावरती असोत, नाही तर समुद्राच्या किनाऱ्यावरती असोत, नाही तर जंगलात असोत, लोक तिथपर्यंत जाण्याची तयारी दर्शवायचे. कारण येशूचे जे शब्द आहेत ते मानवीय मनाला, मानवीय हृदयाला अद्भुत आणि स्वर्गीय अशी शांती देणारे होते. आणि येशू ख्रिस्त हे शब्द सांगत, येशू ख्रिस्त देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत, देव राज्याची घोषणा करत गावोगावी, नगरोनगरी, शहरोशहरी फिरायचा आणि लोक येशूचा मागोवा घ्यायचे. येशूच्या शब्दांद्वारे स्वर्गीय अस्सल शांतीचा अनुभव घ्यायचे. इतकंच नव्हे तर तो सामर्थ्याचा प्रभू, तो पराक्रमी इतिहास दोहरवणारा प्रभू, आणि त्याला लोक स्पर्श करून बरे व्हायचे. किंबहुना परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा स्पर्श करायचा, जेव्हा शब्द बोलायचा, तेव्हा माणसांचे व्याधी निघून जायचे, माणसांचे त्रास, माणसांचे आजार निघून जायचे. एकंदरीत मनुष्य आपल्या जीवनामध्ये खऱ्या मुक्तीचा अनुभव करायचे. मुक्ती हा परमेश्वराचा एक अद्भुत स्वभाव आहे. म्हणूनच बायबलमध्ये परमेश्वराला मुक्तीदाता परमेश्वर असं संबोधलं गेलं आहे. आणि या खऱ्या मुक्तीचा अनुभव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने या जगाला दाखवला. येशू ख्रिस्ताने मुक्तीचा अस्सल आणि असीम असा अनुभव त्या क्रूसावरनं समस्त मनुष्य जातीला दाखवला. त्याच्या क्रूसावरच्या मरणाने आज विश्वासणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या आणि अस्सल अशा मुक्तीचा अनुभव येतो. मनुष्य स्वतःला पापाच्या जोखडातून आणि सैतानाच्या भयान मगरमिटीतून मुक्त झाल्याचा त्याला अनुभव येतो. का? कारण मुक्तीसाठी परमेश्वराने स्वतःच्या रक्ताचं मोल या भूमीवरती दिलेलं आहे. त्याने त्या दृष्टाला, त्याने त्या सैतानाला दिलेलं आहे. जी समस्त मनुष्य जात आपल्या पापांमुळे सैतानाच्या विळख्यात अडकून पडली होती, त्या सैतानाला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पवित्र रक्ताचे मोल देऊन आपल्याला त्याच्यापासून विकत घेतले. होय, तुम्ही आणि मी मोलाने विकत घेतलेले आहोत. परमेश्वराच्या रक्ताने, स्वर्गीय हस्तक्षेपाने आपण मोलाने विकत घेतलेले आहोत. आणि
येशू ख्रिस्त या भूमीवरती परमेश्वराचा हा मुक्तीचा स्वभाव अगदी सहजरित्या त्याने प्रगट केला. आणि हे सगळं कार्य घडत असताना, हे सगळं कार्य होत असताना एक घटना अशी घडली, ज्या घटनेविषयी आज आपण एक वचन वाचलं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त एकदा एका शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी जेवणाकरिता आमंत्रित होता. आणि येशू आणि त्याच्या बरोबरचे शिष्य आणि त्या शिमोन कुष्ठरोग्याचे काही नातेवाईक असा सगळा समुदाय त्या एका घरामध्ये जमला होता. कारण शिमोनाने येशू ख्रिस्ताला व त्याच्या शिष्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. येशू ख्रिस्त तिथे गेलाही. येशू ख्रिस्ताने काही गोष्टी स्वर्ग राज्याच्या, देवाच्या राज्याच्या, देवाच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यावेळेला तिकडे एक स्त्री येते आणि ही स्त्री आपल्या जवळ असलेली अल्बास्त्र तेलाची सुगंध तेलाची कुपी घेऊन येते आणि ती सरळ तोडून ती येशू ख्रिस्ताच्या मस्तकावरती ओतते. ती सुगंधी तेल असल्यामुळे, ते सुगंधी इत्र असल्यामुळे हा सुगंध पुरा घरामध्ये दरवळतो. त्या सुगंधाचे जाणकार ह्या गोष्टीविषयी भलीभाती जाणून असतात. ह्या सुगंधाविषयी चांगलं जाणून असतात की हे जे सुगंध आहे, हे ज्या इत्राचं आहे, हे इत्र स्वतःमध्ये खूप महागडं तेल आहे. हे जे अत्तर आहे स्वतःमध्ये खूप किमती अत्तर आहे. जाणकार लगेच समजून गेले की ही सुगंधी तेलाची जी कुपी आहे ही फार महागडी कुपी आहे. आणि मग आपसामध्ये चर्चा झाली, उपस्थितांमध्ये खळबळ माजली, उपस्थितांमध्ये कुजबूज झाली. एवढ्या महागड्या अत्तर हिने असं सहज येशू ख्रिस्ताच्या मस्तकावरती, बायबल म्हणते ते ओतलं, लावलं नाही. ते बायबलमध्ये स्पष्टपणे तुम्ही वाचाल ही घटना तेव्हा तुम्हाला समजेल. तिने ते तेल ओतलं, थेंब थेंब लावलं नव्हतं. असं आपण जसं तेल लावतो नॉर्मल, जसं सकाळी उठल्यानंतर लोक डोक्याला केसाला तेल लावतात आणि एकदम छोट्याशा हातामध्ये हाताची पुंजी करून त्याच्यामध्ये एक चमचा तेल होईल एवढंच ते तेल लावतात. परंतु हिने तसं केलं नव्हतं. बायबल म्हणतं हिने अल्बास्त्र तेलाची कुपी येशू ख्रिस्ताच्या पवित्र मस्तकावरती ओतली, ओसांडून दिली. येशू ख्रिस्ताच्या मस्तकावरती वाहून टाकली आणि घर दरवळलं. सुगंधाने घर दरवळलं. लोकांमध्ये खळबळ माजली. उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली की ह्या बाईने, ह्या स्त्रीने ह्या तेलाची नासाडी का केली? हिने असं करून हे तेलाचे नाश केला. हिने असं करून तेलाचा विध्वंस केला. लोकांच्या दृष्टिकोनामध्ये ह्या स्त्रीने येशू ख्रिस्ता प्रत्यर्थ केलेली गोष्ट नासाडी वाटत होती. या स्त्रीने येशू ख्रिस्ता प्रत्यर्थ केलेली गोष्ट लोकांना नाश करण्यासारखी, वेस्ट करण्यासारखी वाटत होती. आणि परंतु प्रभू येशू ख्रिस्त जाणून होता. उपस्थितांमध्ये चालत असलेली कुजबूज, उपस्थितांमध्ये होत असलेली खळबळ येशू ख्रिस्त जाणून होता. तेव्हा येशूने हे उद्गार आपल्या पवित्र मुखातून काढले, ह्या स्त्रीला तुम्ही का त्रास देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केलं आहे. किती अद्भुत गोष्ट आहे ही की परमेश्वराचा पुत्र एखाद्या मनुष्याच्या कामावरती प्रशंसा करत आहे. तो स्वतः म्हणत आहे की हे काम जे तिने माझ्याकरिता केलेलं आहे, हे काम जे तिने माझ्या प्रत्यर्थ केलेलं आहे, ते चांगलं काम आहे, ते एक चांगलं कृत्य आहे. परमेश्वर एका मनुष्याच्या परमेश्वरासंबंधी केलेल्या कृत्याला एक चांगलं काम म्हणतोय. परंतु इतर लोकांना ते चांगलं काम वाटत नाहीये. त्यांना ते नाश वाटतोय, त्यांना ते नासाडी वाटते. आणि आजही जगामध्ये अशी पद्धत आहे. आजही जगामध्ये अशी घटना घडत असते विश्वासणाऱ्याच्या जीवनाच्या अवतीभवती. एक विश्वासणारा मनुष्य परमेश्वरा प्रत्यर्थ काम करतो. काय काम करतो? प्रार्थना करतो, बायबल वाचतो, प्रार्थना सभेमध्ये भाग घेतो. कोणतीही प्रार्थना सभा ही एक विश्वासणाऱ्यासाठी आत्मिक मेजवानी असते. तो कुठल्याही मेजवानीला मुकत नाही. तो नेहमीप्रमाणे आणि आपल्या सवयीप्रमाणे, आध्यात्मिक सवयीप्रमाणे प्रार्थना सभेमध्ये जाऊन तो भाग घेतो. आत्मिक मेजवानीचा जी परमेश्वराने लावून दिलेली आहे त्या मेजवानीचा तो भाग घेतो. परंतु लोकांच्या दृष्टीने त्यांना असं वाटतं हा वेस्ट ऑफ टाइम आहे. प्रार्थना करणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम आहे. बायबल वाचणं, देवाचे शब्द वाचत बसणं हा वेस्ट ऑफ टाइम आहे. सारखं प्रार्थनेला उठसूट जात राहणं हा वेस्ट ऑफ टाइम आहे. म्हणजे एकंदरीत काय की देवा प्रत्यर्थ, जिवंत देवा करिता केलेलं काम हे जगाला आजही वेस्ट ऑफ टाइम वाटतं, वेस्ट ऑफ वर्क वाटतं, नासाडी वाटते, विध्वंस वाटतं. आजकाल जगामध्ये एक प्रचलित समीकरण आहे, टाइम इज अ मनी. पण टाइम इज अ मनी नाही, टाइम इज अ गॉड. परमेश्वराच्या हातात वेळ आहे.
परमेश्वराने जर 1 मिनिट दिला तरच तो तुम्हाला 1 मिनिट मिळणार आहे. परमेश्वराने 1 मिनिट नाही दिला तर त्याच्यातला 1 सेकंद पण तुम्ही स्वतःच्या इच्छेने श्वास घेऊ शकणार नाही. तुम्ही कितीही ऑक्सिजनची सिलेंडर आपल्या स्वतःच्या अवतीभोवती लावून ठेवली तरी तुम्ही परमेश्वराने जर एक मिनिट जरी नाही दिला त्यातली काही सेकंद ही तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे श्वास घेऊ शकत नाही. टाइम इज अ मनी, नो टाइम इज अ गॉड. परमेश्वराच्या हातात वेळ आहे, परमेश्वराच्या हातात सत्ता आहे, परमेश्वराच्या हातात सर्व काही. बायबल तसं म्हणतं सर्व काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे आणि त्याच्या ठायी अस्तित्वात आहे. आणि आपण एक विश्वासणारा मनुष्य जेव्हा परमेश्वरासाठी काही करतो, एक विश्वासणारा मनुष्य परमेश्वराच्या राज्यात काही पेरतो. या स्त्रीने आपल्या जवळची असलेली महागातली महाग वस्तू परमेश्वराच्या राज्याकरिता, परमेश्वराकरिता पेरली. ती परमेश्वराकरिता तिने दिली, अर्पण केली, सादर केली आणि लोक म्हणतायत हे तू नासाडी केली. यापेक्षा आपण असं केलं असतं, यापेक्षा आपण असं केलं असतं की आपण हे जे सुगंधी अत्तर आहे, हे सुगंधी अत्तर आपण कुठेतरी बाजारात विकलं असतं, एक चांगली रक्कम आपल्याला मिळाली असती आणि या मिळालेल्या रकमेतून आपण कित्येक गोरगरिबांना आणि कित्येक गरजूंना, कित्येक गरजवंतांची मदत केली असती. तू हे नासाडी केली, तू हे नासाडी केली. क्षणिक दृष्ट्या आणि प्राथमिक दृष्ट्या लोकांची चाललेलं असलेली खळबळ प्राथमिक दृष्ट्या चांगली वाटते, परंतु यामागे एक वेगळं समीकरण होतं. यामागे हे बोलण्यामागे हे ज्या माणसाने ही गोष्ट काढली त्याच्या माणसाचा हेतू व्यवस्थित नव्हता, की त्या माणसाचा हेतू चांगला नव्हता. आणि येशू ख्रिस्त हे जाणून होता की जो हे बोलतोय त्याचा हेतू चांगला नाहीये. ज्यांनी हे समीकरण मांडलेलं आहे ते प्राथमिक दृष्ट्या लोकांना ऐकताना बरं वाटतंय, परंतु ज्यांनी हे सांगितलेलं आहे त्याच्या मनात काहीतरी काळबेरा आहे, त्याच्या मनात काहीतरी चुकीचं आहे, त्याचा हेतू चांगला नाहीये. आणि परमेश्वर हे जाणून होता, म्हणून परमेश्वराने सांगितलं आणि परमेश्वराने त्या स्त्रीने केलेल्या गोष्टीची, त्या कामाची प्रशंसा केली. परमेश्वर स्वतः म्हणाला हिने माझ्यासाठी चांगलं काम केलं आहे. आणि आजही लोक काम करतात तेव्हा लोकांच्या दृष्टीने तसंच आहे. वेस्ट ऑफ टाइम वाटतं त्यांना. प्रार्थना करणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटतं, बायबल वाचत राहणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटतं, देवाच्या राज्याकरिता देवाच्या प्रार्थना सभेमध्ये भाग घेणं वेस्ट ऑफ टाइम वाटतं. पण देवाच्या दृष्टीने हे चांगलं काम आहे. जेव्हा तुम्ही बायबल वाचता हे देवाच्या दृष्टीने तुम्ही केलेलं चांगलं काम आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थनेला ठराविक वेळ देता हे देवाच्या दृष्टीने तुम्ही केलेलं चांगलं काम आहे. परमेश्वराने ठरवून दिलेल्या वेळेनुसार आत्मिक मेजवानीमध्ये तुम्ही हजर असता. म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही ज्या प्रार्थना सभांमध्ये जाता त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही हप्त्याच्या प्रत्येक दिवशी जर तुम्ही प्रार्थना सभेमध्ये भाग घेताय, प्रार्थना सभेमध्ये भाग घेण्यासाठी तजवीज करताय, मेहनत घेताय, पुढाकार घेताय, तर बायबल म्हणतं परमेश्वर तुमच्याविषयी आनंदी आहे. हे देवाच्या दृष्टीने एक चांगलं काम आहे. जग काय बोलतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. देवाने तुम्हाला म्हटलं पाहिजे की हे तू जे करतोयस हे एक चांगलं काम आहे, तू हे जे करतोयस हे चांगलं काम आहे, तू हे जे करतोयस हे चांगलं काम आहे. हे देवाने म्हणायला पाहिजे. लोक तुम्हाला शाबासकी देवत न देवत माहित नाही, पण देव तुम्हाला शाबासकी देईल. देव प्रत्येक कामाचा रेकॉर्ड ठेवतो, देवाचं प्रत्येक कामाकडे लक्ष असतं. आणि म्हणून हिने केलेल्या कृत्याकडे देवाने कानाडोळा केला नाही, हिने केलेल्या कृत्याकडे देवाने दुर्लक्ष केलं नाही. उलट ही घटना बायबलमध्ये लिहून ठेवली, अशासाठीच लिहून ठेवली की जितकी लोक देवा प्रतीर्थ, देवा समक्ष आणि देवासाठी काम करतात त्यांचं कोणतंही काम असं वायफळ जात नाही. त्यांच्या कोणत्याही कामाकडे देव दुर्लक्ष करत नाही. देव लक्ष देतो, जाणीवपूर्वक लक्ष देतो. येशू म्हणते का त्रास देता हिला, हिने माझ्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. चांगलं काम देवाच्या दृष्टीने जे चांगलं काम आहे ते करत जा. ज्या वेळेला तुम्ही देवाच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते तुम्ही करत जाता तेव्हा देवाच्या राज्यातून एक विशेष असे आशीर्वाद तुमची वाट पाहत असतात. विशेष अशा आशीर्वादांना तुमचं जीवन सामोरी जात असतं. या स्त्रीने जे अद्भुत काम केलं, तिने लोकांची पर्वा केली नाही आणि आपल्या जवळ असलेल्या एकदम महागड्या तेलाची पर्वा केली नाही. परमेश्वरासमोर महागड्या तेलाची काय किंमत आहे? परमेश्वराच्या उपस्थितीसमोर महागड्या तेलाचा काय अर्थ आहे? परमेश्वराच्या उपस्थितीसमोर महागड्या तेलाचा सुगंध काय कामाचा? सगळं काही न्योछावर, परमेश्वरासाठी सगळं काही समर्पित, परमेश्वरासाठी सगळं काही सादर. अशा वृत्तीने जेव्हा तिने हे काम केलं तेव्हा बायबल म्हणतं की परमेश्वर प्रभू येशू म्हणाला त्या स्त्रीने केलेल्या कामाप्रत्यर्थ ज्यांनी बंड केला किंवा जे लोक कुरकुर करत होते त्यांना म्हणाला हिला का त्रास देता, हिने माझ्यासाठी चांगले काम केले आहे. म्हणून माझी सुवार्ता जिथे जिथे सांगितली जाईल तिथे तिथे ह्या स्त्रीने माझ्यासाठी जे सत्कृत्य केलेलं आहे, जे चांगलं काम केलेलं आहे ते सुद्धा तिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. म्हणून बघा ना,
या घटनेला 2000 वर्ष उलटून गेली, 2000 वर्षानंतर सुद्धा तुमचे कान त्या स्त्रीने केलेली गोष्ट ऐकतायत. का बरं ऐकतायत? कारण येशूने तिला त्याविषयीचं वचन दिलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे. तुझे केलेलं आहे ते चांगलं केलेलं आहे. आज तुम्ही प्रार्थना करताय, आज तुम्ही बायबल वाचनाला वेळ घालवताय, आज तुम्ही प्रार्थना सभेमध्ये जाण्यासाठी तजवीज करताय, तुम्ही त्याग करताय पिकनिकचा, तुम्ही त्याग करताय आपल्या जवळच्या माणसाच्या लग्नाचा. परंतु नाही, आज माझा दिवस आहे, आज मी प्रार्थना सभेमध्ये भाग घेणार म्हणजे घेणार. आज माझ्या प्रार्थनेचा वेळ आहे, आज ऑनलाईन प्रार्थनेचा वेळ आहे. आज देवाने माझ्यासाठी, माझ्या आत्म्यासाठी आत्मिक मेजवानी लावलेली आहे. या आत्मिक मेजवानीवरती परमेश्वराने माझ्या आत्म्याच्या भोजनाची तयारी केलेली आहे. माझ्या आत्म्याची भूक भागवण्यासाठी, माझ्या आत्म्याची तहान भागवण्यासाठी परमेश्वराने व्यवस्था लावलेली आहे. या व्यवस्थेमध्ये मी हजर राहणार म्हणजे राहणारच. परंतु ती व्यवस्था जेव्हा लागलेली असेल, आता आपली युट्यूबची प्रार्थना सभा संध्याकाळी 7ला सुरू होते. संध्याकाळी 7ला ऐन वेळेलाच तुम्हाला तुमचा मित्र बोलवायला येईल, चल जरा घरी, चल जरा बाहेर फेरफटका मारून येऊया, चल जरा लग्नाला जाऊन येऊया. नाही, आज माझा प्रार्थनेचा वेळ आहे, हा मला दिला पाहिजे. हे मला, मी जर हा दिलं तर मी हे माझ्याद्वारे परमेश्वराच्या राज्यामध्ये केलेलं एक चांगलं काम आहे, ते मी कधी करू शकतो. परंतु आज म्हटलेला वेळ पुन्हा येत नाही. लक्षात ठेवा, आज जी वेळ तुमच्यासाठी नेमून ठेवण्यात आलेली आहे ती पुन्हा येत नाही. आज म्हटलेला वेळ कधी परत येत नाही. आज असलेली उपलब्धता परत तुम्हाला मिळेलच याची शाश्वती नाही. म्हणून जे परमेश्वराने तुमच्यासाठी आज दिलेलं आहे, आज जे तुम्हाला आज म्हटलेला वेळ आहे, परमेश्वरासमोर आपलं काम सादर करा. जे काही तुम्ही करता परमेश्वराप्रत्यर्थ, परमेश्वरासाठी प्रत्येक कामाचा रेकॉर्ड असतो. प्रत्येक कामाच्याकडे परमेश्वर जाणीवपूर्वक लक्ष देत असतो. मग हे तुम्हाला नको आहे का? हे तुम्हाला नको आहे का? परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते करत जा. जे परमेश्वराच्या दृष्टीने चांगलं आहे ते माणसांच्या दृष्टीने ओंगळवानं वाटू शकतं. त्यांना हे वाटत असतं, काय नुसती प्रार्थना करतो, हा लग्नाला तरी यायचं, पिकनिकला तरी यायचं, आपण काय रोज पिकनिकला जातो काय, आपण काय रोज असं करतो काय, आपण रोज तसं करतो काय. हा, तुमचं बरोबर आहे, पण परमेश्वराकडून आज म्हटलेला वेळ मला परत येणार नाही. मी तुमच्यासाठी परत बोलू शकतो, पुन्हा कधीतरी ते तुमच्या जीवनामध्ये चांगला प्रसंग येऊ शकतो. हा, मी तुमच्या आनंदात सहभागी होणार, हा, मी तुमच्या आनंदामध्ये भाग घेणार, पण आज म्हटलेला वेळ मला देता येणार नाही. परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगलं ते करत चला. लोक म्हणाली, हे विकून तुम्ही पैसे भेटले असते, पैशातून आपण असं केलं असतं. कदाचित प्रार्थना सभा सुरू असताना तुम्हाला म्हणेल, अरे आपण पिकनिकला गेलो असतो तर आपण असं केलं असतं. नाही, त्या स्त्रीनी जी भूमिका घेतली ती भूमिका तुम्ही घ्या. केलं असते ते ठीक आहे, पण आज मला जी उपलब्धता आहे परमेश्वरापासून ही मला सोडायची नाहीये. जेव्हा लोकांकडे दुर्लक्ष करून मी परमेश्वराकडे लक्ष लावीन, परमेश्वराच्या गोष्टींकडे लक्ष लावीन, परमेश्वर माझाही एक दिवस प्रशंसा करेल. आणि ज्या दिवशी परमेश्वराने प्रशंसा केली, समजून जा, स्वर्गातल्या राज्याचा, आशीर्वादांचा दरवाजा तुमच्याकरिता उघडण्यात आलेला आहे. परमेश्वराच्या आकाश कपटामधून तुमच्या जीवनासाठी एक महत्वाचा आशीर्वाद उतरत आहे. ज्या वेळेला परमेश्वर प्रशंसा करेल, जगातल्या कुठल्या माणसाच्या प्रशंसेची तुम्हाला गरज नाहीये. जेव्हा परमेश्वर प्रशंसा करतो, एक मोठा अभिवचन तो तुम्हाला देतो, एक मोठी नवी वाचा तो तुमच्याशी बांधतो. हे फार महत्वाचं आहे. जग त्याला काय म्हणतं, जग त्याला अजून किती पद्धतीने नावं ठेवतं मला माहित नाही, पण जग बोलतं, लोक बोलतात, कारण त्यांना देवाचं प्रेम माहिती नाहीये, देवाची जिवंतपणाच्या अस्तित्वाची जाणीवता त्यांना माहिती नाही. पण तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही त्यांच्यासारखं करू नका. तुम्हाला जो आत्मधनं पवित्र आत्मा सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. पवित्र आत्मा नेहमी देवाच्या हृदयातलंच सांगतो. पवित्र आत्मा नेहमी देवाला जे आवडेल तेच सांगतो, ते करत जा. पवित्र आत्म्याला आनंदी ठेवा. एका ठिकाणी बायबलमध्ये वचन आहे, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. म्हणजे पवित्र आत्म्याला भावना आहेत. खिन्न होणे ही एक भावना आहे. जेव्हा आपण देवाच्या विरोधात करतो तेव्हा पवित्र आत्म्याला दुःख होतं, पवित्र आत्मा खिन्न होतो. आणि जेव्हा आपण देवाच्या इच्छेने करतो, देवाच्या इच्छेप्रमाणे करतो, पवित्र आत्म्याला आनंद होतो. आणि ध्यानात घ्या, देवाने जो त्याचा पवित्र आत्मा तुमच्या शरीररूपी मंदिरामध्ये दिलेला आहे, जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करता आणि पवित्र आत्मा जर आतमध्ये आनंदला, तर तुमच्यासारखा धनी माणूस कोण नाही, तुमच्यासारखा श्रीमंत माणूस कोण नाही, तुमच्यासारखा भाग्यवान माणूस कोण नाही. कारण देवाचा श्वास तुमच्या आतमध्ये आनंद करत आहे. ही साधी गोष्ट नाहीये. देवाचा श्वास तुमच्यामध्ये आनंद करत आहे, कारण तुम्ही देवाला आवडेल असं करत आहात, देवासाठी चांगलं काम करत आहात. आणि देवाच्या दृष्टीने चांगलं काम करणं म्हणजे देवाचे शब्द ऐकणं, देवाचे शब्द वाचणं, देवासोबत वेळ घालवणं, लोकांना सुवार्ता सांगणं, चांगली मदत करणं
अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी. बायबलमध्ये एक घटना अजून आहे, मार्था आणि मरिया या दोन बहिणींविषयी. या मार्था आणि मरियाच्या घरामध्ये येशू ख्रिस्त येतो, तेव्हा ती मार्था नावाची बहीण येशू ख्रिस्ताचं आनंदाने आगत स्वागत करते. आणि येशू ख्रिस्त त्यांच्या घरामध्ये बसल्यानंतर त्या दोन बहिणींपैकी दुसरी बहीण मरिया ही येशू ख्रिस्ताच्या पायाशी बसून येशू जे बोलत आहे, अद्भुत गोष्टी सांगत आहे, या गोष्टी ती ऐकत असते. आणि मार्थेने येशू ख्रिस्ताचं आगत स्वागत केलं. मार्थे येशू ख्रिस्ताकरिता तयारी करते आहे, काहीतरी ती काम करते आहे, ती कामामध्ये गुंतली आहे. आणि इतकी गुंतली आहे की कामाचा सगळा भार तिला असं तिची तारंबळ उडवत आहे, तिला स्वतःला ते भार वाटत आहे. आणि मग मध्येच ती येशूला थांबवते. येशू जे बोलतोय मरिया ऐकते, येशूला थांबवते आणि म्हणते, बघा सगळा कामाचा बोजा हिने माझ्या एकटीवर टाकलेला आहे, कारण मीच काम करते आहे, ही काय काम करत नाहीये, ही फक्त बसून ऐकते तुमचं. तेव्हा येशू म्हणाला, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींची काळजी व दगदग करतेस. माणसाला थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टींचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून कोणी काढून घेणार नाही. चांगला वाटा, परमेश्वराच्या दृष्टीने चांगला वाटा काय आहे? देवाचे वचन ऐकत बसणे, निवांतपणे देवाचं वचन ऐकणे. ध्यानात घ्या, घरात किती कामं होती, घरामध्ये करणाऱ्या दोन बहिणीच होत्या, दोन स्त्रिया होत्या. त्यातली एक येशू ख्रिस्ताकरिता काहीतरी काम करण्यामध्ये व्यस्त आहे आणि एक देवाची उपलब्धतेचा पुरेपूर असा वापर करते. देवाचे शब्द ती ऐकते आहे. घरामध्ये कामं पडलेले आहेत, पण कामांकडे मरियेचं लक्ष नाही आहे. मरियेचं लक्ष आहे येशू आत्ता उपलब्ध आहे, येशू आम्हाला आत्ता घरामध्ये उपलब्ध आहे, आता मला त्याच्याकडनं ऐकता आलं पाहिजे. काय माहिती, तो कदाचित कुठलं देवाच्या राज्याचं एक अद्भुत गणित सांगेल जे अजूनपर्यंत मला माहिती नाही आहे. देवाच्या राज्याचं, देवाच्या मनातली अशी कुठली गोष्ट सांगेल जी अजूनपर्यंत मला माहिती नाही आहे. ती कान लावून ऐकते आहे, पण कामं पडलेली आहेत. कामं ध्यानात घ्या, देवाच्या दृष्टीने चांगलं काम हेच की जेव्हा तुम्ही अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून परमेश्वराकडे लक्ष लावता. घरातली कामं करायची आहेत, नाही असं नाही. आज भांडी नाही, आत्ता भांडी नाही घासली तर काही 4 तासांनी तुम्ही घासू शकत नाही. भांडी काय गायब होणार आहेत आपोआप. आता तुम्ही कपडे नाही धुतले, पण 2 तासांनी कपडे धुतले तर ते कपडे काही सुकणार नाहीत, सुकणार आहेत. कामं तर रोजचीच पडलेली आहेत, ती आता नाही थोड्या वेळाने पण होऊ शकतात. काही लोक मी अशी पाहिलेली आहेत, जगातली लोक, विश्वासणाऱ्यांचं नाही म्हणत मी, जगातली लोक स्वतःला त्यांनी कामामध्ये इतकं व्यस्त करून घेतलेलं असते की रात्री जेवणाची भांडी ते सकाळी धुतात. रात्री जेवणाची भांडी ते सकाळी धुतात. परंतु एक विश्वासणारा माणूस प्रार्थना चालू आहे ऑनलाईन आणि भांडी घासायला बसलाय. भांडी घासायला पाहिजेत, मला भांडी घासायला पाहिजेत. एक माणूस ज्याला देवाची माहिती नाहीये, देवाची ओळख नाहीये, हा माणूस जगामध्ये काम करतो, जगामध्ये गुंतलेला आहे. हा माणूस रात्रीची जेवणाची भांडी दुसऱ्या दिवशी सकाळी घासतोय. आणि एक विश्वासणारा माणूस ज्याला देवाची ताकद माहिती आहे, देवाचं मन माहिती आहे, देवाच्या राज्याच्या गोष्टी माहिती आहेत, आणि असं असतानाही ऑनलाईन प्रार्थनेमध्ये भांडी बाबा घासायला पाहिजेच, भांडी घासलीच पाहिजे, नाहीतर सुकणार नाहीत ती. असं आहे का गणित? नाही आहे. परंतु माणसाचं काम, माणूस ज्या पद्धतीने परमेश्वरासाठी काम करतो त्या कामातून हे व्यक्त होत असतं की तुम्ही देवाला किती स्थान दिलेलं आहे. मरियेने आणि मार्थेने स्थान दिलेलं आहे खरं आहे, परंतु वेळेची उपलब्धता ओळखून, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताची उपलब्धता ओळखून मार्थेने आपल्या हातातली कामं मरियेसारखी बाजूला ठेवून येशूचं ऐकणं हे अगत्याचं होतं. म्हणून येशू म्हणाला, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींची काळजी व दगदग करतेस, थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीचं माणसाला अगत्य आहे. एकाच गोष्टीचं जास्त करून, जास्त गरजेची, अगत्य म्हणजे गरजेची, एकाच गोष्टीची गरज आहे, परमेश्वराचं ऐकणं. कारण परमेश्वर जे बोलतो ते जगामध्ये तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही. परमेश्वर जे सांगेल, परमेश्वर जे दाखवेल, परमेश्वर जे अनुभव देईल, ते त्या गोष्टी जगात तुम्हाला कोणतीच ताकद, कोणतीच व्यक्ती, कोणतीच वस्तू देऊ शकत नाही. देव जे बोलतो ते तुमच्या उद्धारासाठी बोलतो, देव जे बोलतो ते तुमच्या उन्नतीसाठी बोलतो, देव जे बोलतो ते तुमच्या आशीर्वादांसाठीच बोलतो. देवाला तुमची काळजी आहे, कारण त्याला तुमची काळजी आहे. तुम्ही त्याच्या हाताची निर्मिती आहात, त्याने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपेप्रमाणे घडवलंय. तो आपल्या रचनेची काळजी घेणं चांगलं जाणतो. त्याला हे सांगायची किंबहुना शिकवायची गरज नाहीये. त्याला आपल्या निर्मितीची काळजी घेणं कळतं. मरियेला माहिती आहे की कामं घरात पडलेली आहेत, पण आता येशू उपलब्ध आहे मला, त्याची उपलब्धता ओळखून तिने त्या कामांकडे कानाडोळा केला. शेवटी मार्था म्हणतेच की प्रभूजी, हिने माझ्यावरती भार टाकलाय, आपण हिला काहीतरी सांगा. तेव्हा येशू पण सांगतो, मार्थे मार्थे, पुष्कळ गोष्टींची काळजी करतेस, त्या मार्थेसारखं तुम्ही पण काळजी करत असाल,
माझं असं करायचं आहे, मला जेवण बनवायचं आहे, मला भांडी घासायची आहेत, मला कपडे धुवायचे आहेत, मग मला ह्याच्याकडे भेटायला जायचं आहे, त्याच्याकडे भेटायला जायचं आहे. प्रार्थनेचा आजचाच दिवस शेवटचा दिवस आहे का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आजचाच दिवस शेवटचा आहे का? ह्याच्या पुढे दिवस येणारच नाहीत. ह्याच्या पुढे ज्याला तुम्हाला भेटायचं तो तुम्हाला कधी भेटणारच नाही, असं आहे का? एवढी अटीतटीची भूमिका आहे का? नाही आहे. बाकीच्या कामांना पर्याय आहे, परंतु परमेश्वराच्या कामांना पर्याय नसतो. परमेश्वराच्या वेळेला, परमेश्वराने ठरवून दिलेल्या वेळेला कधी पर्याय नसतो. परमेश्वराने ठरवून दिली वेळ ती वेळ आहे. त्या वेळेत तुम्हाला उपलब्ध असणं गरजेचं आहे, किंबहुना अगत्याचं आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला. कामं असून सुद्धा तिने येशूची उपलब्धता ओळखून पसंत केलं. ऑनलाईन प्रार्थना आहे ही तुमच्यासाठी असलेली परमेश्वराची उपलब्धता आहे, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताची उपलब्धता आहे. आज परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरियाच्या घरी जसा आला, आज तसं प्रत्येक विश्वासनाच्या घरामध्ये येतोय. कारण कोरोना काळामध्ये लॉकडाऊन आहे, प्रार्थना सभांचे हॉल बंद आहेत, प्रार्थना भवन बंद आहे, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईलमध्ये सर्रास तुम्ही उघडलं की प्रवचन लागतंच. घरामध्ये तुम्ही बसून स्तुती आराधनेचा, लाईव्ह स्तुती आराधनेचा, प्रवचनाचा, साक्षींचा आणि प्रार्थनेचा अनुभव घेऊ शकता. म्हणजेच एकंदरीत काय की त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त मार्था मरियेच्या घरी आला, आजही तो तुमच्या घरी येतोय. पण तुम्ही काय करताय? त्या मार्थेसारखे कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलंय की मरियेसारखं चांगला वाटा निवडून घेतलाय? परमेश्वराच्या प्रत्येक देवाचं ऐकणं हे देवाच्या दृष्टीने एक चांगलं काम आहे. हे चांगलं काम तुम्ही करताय का? लोक काय बोलताय त्याच्यामध्ये लक्ष देऊ नका. तुमची फेवरेट सिरियल काय बोलते त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या आजूबाजूची लोक काय बोलतायत लक्ष देऊ नका. हा वेळ देवाचा आहे, हा वेळ देवाचा आहे. त्या वेळेला जर अटीतटीची भूमिका आली तर भाग वेगळा आहे, परंतु हे काम पोस्टपोन करू शकता, पुढे ढकलू शकता. आत्ता 7 वाजता प्रार्थना सभा सुरू झाली आहे, 7 वाजता घासायची भांडी ही मी 9 वाजता, रात्री 9 वाजता पण घासू शकतो. आज मी याच्या आनंदामध्ये सहभागी नाही झालो, पण कधीतरी एक वेळ यांच्या जीवनामध्ये तोच त्यांच्या जीवनात सुखाचा क्षण आहे. बाकी परत कधी सुखाचा क्षण येणार नाही का? त्यावेळेला जा तुम्ही, परंतु प्राधान्य परमेश्वराला द्या. तुमची कामं दाखवून देतात की तुम्ही देवाला किती स्थान दिलेला, देवाला किती तुम्ही जाणता. जुन्या करारामध्ये, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जगातले पहिले स्त्री पुरुष आदाम आणि एवा यांना 2 मुलांच्या विषयी लिहिलेलं आहे. काईन आणि आबेल हे जगातल्या पहिल्या स्त्री पुरुषाची 2 मुलं. परमेश्वराकरिता वेदीवरती काही अर्पण करण्याच्या वेळेला काईनाने शेतकरी असल्यामुळे त्याने आपल्या उत्पन्नापैकी काही उत्पन्न परमेश्वराकरिता वेदीवर सादर केलं. आणि हाबेल हा एक मेंढपाळ माणूस होता, म्हणून याने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांमध्ये सगळ्यात पुष्ट असं पशु परमेश्वराकरिता वेदीवरती अर्पण केलं. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, बायबल या गोष्टीविषयी साक्ष देतं की परमेश्वराने हाबेलाचं अर्पण स्वीकारलं. हाबेलाने जे वेदीवरती सादर केलेलं आहे ते स्वीकारलं, पण काईनाचं स्वीकारलं नाही. का बरं? हे दोघे पण विश्वासणारे होते. या दोघांनी पण परमेश्वराकरिताच सादर केलं होतं, परमेश्वराप्रत्यर्थ सादर केलं होतं. पण हाबेलाचं अर्पण मान्य केलं जातं, परंतु काईनाचं अर्पण मान्य केलं जात नाही. असं का बरं? त्याचं कारण असं आहे की काईन हा शेतकरी होता, हाबेला मेंढपाळ होता. हाबेलाचा मेंढपाळाचा बिझनेस होता असं समजा, आणि काईनाचा शेतीचा बिझनेस होता असं समजा. परंतु काईनाने आपल्या सगळ्या मिळकतीतून जे उत्पन्नापैकी काही असं उत्पन्न त्याने परमेश्वराकरिता वेदीवर सादर केलं. आणि ह्या हाबेलाने आपल्या जवळ असलेल्या प्रथम जन्मलेल्यांमध्ये पुष्ट असं पशु परमेश्वराकरिता सादर केलं. त्यांनी पुष्ट पशु सादर केलं म्हणून देवाने स्वीकारलं. हा भाग नाहीये. त्यांनी काय सादर केलं हा भाग आहे. कोणत्या भावनेने सादर केलं हा भाग आहे. काईनाने उत्पन्नापैकी सादर केलं, आणि हाबेलाने जे पहिलं फळ आहे, जे प्रथम फळ आहे, आणि त्यामध्येही जे पुष्ट अंगाखांद्याने मजबूत असं पशु आहे ते त्यांनी सादर केलं. ह्या दोघांच्या देण्यामागची जी भावना आहे ती हे दर्शवते की या दोघांच्या हृदयामध्ये परमेश्वराला स्थान किती आहे. ह्या माणसाने काईनाने जी शेती केली त्या शेतीतलं पहिलं उत्पन्न जर परमेश्वराला दिलं असतं तर भाग वेगळा होता. पण काईनाने तसं केलं नाही. उत्पन्न घेतल्यानंतर त्या उत्पन्नापैकी काहीतरी त्यांनी देवाला दिलं. पण हाबेलाचं तसं नव्हतं. हाबेलाने प्रथम जन्मलेल्यांमध्ये म्हणजे त्याच्या बिझनेसमध्ये असलेल्या प्रथम फळामधून सुद्धा त्यांनी पुष्टातलं पुष्ट असं पशु परमेश्वराकरिता सादर केलं. ह्यातून हे सिद्ध होतं, ह्यातून हे दिसून येतं की त्याच्या मनामध्ये परमेश्वराविषयी काय स्थान आहे. तुम्ही जे काम करता त्याच्यातून दिसतं की परमेश्वराविषयी काय तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराला काय स्थान आहे.
परमेश्वराने हाबेलाचं अर्पण स्वीकारलं, काईनाचं स्वीकारलं नाही. कारण काईनाच्या देण्यामागे त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराशी स्थान आहे, पण ते दुय्यम आहे. आणि हाबेलाच्या हृदयामध्ये परमेश्वराशी स्थान आहे, ते प्रथम स्थान आहे. तुम्ही जे काम करता त्याच्यातून सिद्ध होतं की तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराला काय स्थान आहे. काम इकडे 7 वाजता प्रार्थना आहे, तुम्हाला कपडे धुवायचे असतील आणि तुम्ही कपडे धुत बसलाय, तिकडे प्रार्थना सभा सुरू आहे, तिकडे प्रार्थना सभेमध्ये प्रवचन सुरू आहे, तुमचं कपडे धुण्याचं काम आहे. तुम्ही देवाला स्थान दिलं हे खरं आहे, पण किती वेळ स्थान दिलंय हे तुमचं तुम्हीच ओळखून घ्या. कपडे ठेवलेत मी बाजूला, प्रार्थना झाल्यानंतर किती वेळाची प्रार्थना आहे? इन 2 तासाची प्रार्थना आहे का? मी 24 तासामधले 2 तास परमेश्वराला देऊ नाही शकत का? 24 तासामधले 2 तास मी परमेश्वरासमोर एकदम निवांत नाही बसू शकत? निवांत बसणं हे महत्वाचं आहे. निवांत बसणं, मरिया जशी निवांत बसून होती, तुम्हाला निवांत बसणं गरजेचं आहे. नाही तर मी गॅसवरती काम चालू आहे, प्रार्थना सभा सुरू आहे, नाही, निवांत बसा. परमेश्वराचे शब्द जेव्हा येतात, प्रवचन येतं, निवांत बसा. साक्षी येतात, निवांत बसा. प्रवचन प्रार्थना होते, निवांत प्रार्थना ऐका. असं जेव्हा तुम्ही कराल, ह्यातून हे सिद्ध होतं की तुमच्या हृदयामध्ये परमेश्वरा प्रत्यर्थ काय स्थान आहे. आणि हे जे तुम्ही करता, जेव्हा तुम्ही निवांत बसता, हे परमेश्वरा प्रत्यर्थ तुम्ही एक काम करता जे देवाच्या दृष्टीने योग्य काम आहे, जे चांगलं काम आहे. आणि अशा पद्धतीने हे चांगलं काम आपल्याला करता यावं आणि परमेश्वर आपल्याविषयी आनंदी असावा, परमेश्वराला आपली कामं आवडावी आणि आपल्या कामाचीही परमेश्वराने प्रशंसा करावी, अशी काम करण्याची बुद्धी आणि समज पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मिळत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.